जय भीम. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान फाउंडेशन तर्फे मी नेहा खोब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 37व्या वर्गात आपणा सर्वांचे स्वागत करते. या वर्गाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाच्या वाचनाने करूया. यासाठी मी संविधान फाउंडेशन यू टीम मेंबर मिस दिशा बेले यांना आमंत्रित करते. दिशा. सर्वांना जय भीम. मी कॉन्स्टिट्यूशन वाचून आजच्या शाळेची सुरुवात करते. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thoughts, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity of the nation, in our Constituent Assembly, this 26th of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Thank you. थँक्यू दिशा. आजच्या शाळेच्या आपल्या अतिथी आहेत माननीय कुसुमताई अलाम. कुसुमताई गडचिरोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री तथा सामाजिक साहित्यिक राजकीय कार्यकर्ता आहेत. त्यांच्या आजच्या वर्गाचा विषय आहे भारताचे संविधान आणि आदिवासी स्त्री. त्या थोड्या टेक्निकल इश्यूमुळे अजून जॉईन होऊ शकल्या नाही आपल्यासोबत. आपण थोड्या वेळात त्यांचा परत परिचय करूया. तोपर्यंत आजच्या विषयावर चर्चेत पुढे जाण्याआधी मी संविधान फाउंडेशन बद्दल थोडक्यात माहिती सांगते. संविधान फाउंडेशन ही एक नॉन प्रॉफिटेबल नॉन पॉलिटिकल सोशल ऑर्गनायझेशन आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत संविधानिक मूल्य, तत्वे आणि तत्वज्ञानाचा संदेश पोहोचवणे आणि त्याच्यामध्ये घटनात्मक संस्कृती रुजवणे हे याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संविधान फाउंडेशनचे फाउंडर अध्यक्ष श्री इजत खोब्रागडे सरांनी नागपूर जिल्हा परिषदला सीईओ असताना त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकारात शाळांमध्ये प्रस्तावनाच्या दैनिक वाचनाने संविधान ओळख या मोहिमेची सुरुवात केली. हा एक प्रकारचा अभिनव उपक्रम होता. रोज सकाळी मुले संविधानाच्या प्रस्तावनाचे वाचन करू लागले. संविधान पोहोचले घराघरात. 26 नोव्हेंबर 2005 रोजी तेव्हा प्रथमच संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान फाउंडेशनने पुढे राज्य आणि केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आणि परिणामी आधी महाराष्ट्र राज्य सरकारने 2008 पासून आणि नंतर 2015 मध्ये भारत सरकारने ते देशव्यापी केले. आता आपण बघतोय की दरवर्षी संविधान दिन प्रत्येक 26 नोव्हेंबरला राज्यघटनेच्या जनजागृतीसाठी देशभरात साजरा केला जातो. संविधान ओळख अभियान पुढे नेण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी 2012 मध्ये इजत खोब्रागडे सरांनी संविधान फाउंडेशनची स्थापना केली. आम्ही संविधान आणि संविधान संबंधित विषयांवर कार्यशाळा, चर्चासत्र, विधान विज्ञानमाला, परिषदे, संमेलन इत्यादी आयोजित करत आलो आहोत. त्याचबरोबर भारतीय संविधानाशी संबंधित सर्व विषयांवर चर्चेसाठी संविधानाच्या शाळेची सुरुवात करण्यात आली. संविधान जागरूकतेसाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक शनिवारी आम्ही वेगवेगळ्या मान्यवर पाहुण्यांना संविधानाशी संबंधित विषयावर त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो. आज संविधान फाउंडेशन संचलित संविधान शाळेचा हा 37वा वर्ग आहे. मी पुन्हा एकदा आपल्यासोबत फेसबुकवर लाईव्ह असणाऱ्या सगळ्यांचे या वर्गात स्वागत करते. आजच्या माननीय अतिथींचा परिचय करून देते. कुसुमताई बऱ्याच वर्षापासून सामाजिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे आतापर्यंत 3 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. रान आसवांचे तळे, रान पाखरांची माय आणि रान जखमांचे गोंदन. ताई 2007 साली गडचिरोली येथे जिल्हा परिषद सदस्य होत्या. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मंत्रालयाकडून माननीय के. शंकर नारायणन यांच्या हस्ते त्यांना आदिवासी सेवक हा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र शासन समाज कल्याण मंत्रालय तर्फे त्यांना अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. विदर्भ साहित्य संघातर्फे यशस्वी लेखिका सन्मान मिळालाय. आदिवासी साहित्य संमेलन नांदेड येथे भुजंग मेश्राम पुरस्कार मिळालाय.
2018 साली अकोले, जिल्हा अहमदनगर येथे फडकी आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. महिला बाल सन्मान यात्रा निमित्ताने 10 राज्यात भारतात आदिवासी महिला नेतृत्व सक्षम करण्यासाठी त्यांनी विचारमंथन केले. अनेक राज्यातील आदिवासी महिलांचे एकत्रीकरण करण्यात व भारतात आदिवासी महिला संघटन मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मायनिंग, जल, जंगल, जमीन, नैसर्गिक संसाधन वाचवण्यासाठी त्यांनी बरेच आंदोलने सुरू केली. त्याबद्दल साऊथ आफ्रिका, जोहान्सबर्ग येथे त्यांनी जागतिक परिषदेत सहभाग घेतला होता. ताई नाही जॉईन होऊ शकल्या का अजून? हा, प्रयत्न करत आहेत. मी विषय मांडतो थोडासा, नंतर त्या जॉईन होतील, नंतर महेंद्र. हो, ताई जॉईन होईपर्यंत मी इजेट खोब्रागडे सरांना विनंती करते की आजच्या विषयाबद्दल थोडं बोलावं. सर्वांना सप्रेम जय भीम. आजचा विषय तसा फार महत्वाचा आहे. भारताचे संविधान आणि आदिवासी स्त्री. खर तर कुसुमताई आलाम ह्या स्वतः आदिवासी समाजातील आहे आणि त्यांना आदिवासींचे प्रश्न आणि आदिवासीच्या विशेषतः स्त्रियांचे प्रश्न याची फार जवळून ओळख आहे. त्यांचं काम आहे. आता त्यांचा जो परिचय देण्यात आलेला आहे. खर तर आता जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड इथे जो मायनिंगचा विषय आहे, त्यामध्ये पण त्या याला त्याचा विरोध आहे आणि ते त्याचं लढाई लढतात. खर तर स्त्रियांना बरोबरीचे अधिकार भारताच्या संविधानाने दिलेले आहे. स्त्री आणि पुरुष असा काही भेद केलेला नाही. संविधानाचा आर्टिकल, मूलभूत अधिकारातला आर्टिकल 14 आहे, आर्टिकल 15 आहे, आर्टिकल 16 आहे. तर या आर्टिकल 21 आहे. हे जे मूलभूत अधिकाराचे जे आर्टिकल्स आहेत संविधानातले, त्याच्यामध्ये कुठलाही भेदाभेद न करता सगळ्यांना एक मौलिक अधिकार दिलेला आहे, मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि ते 6 प्रकारचे अधिकार प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेला आहे. आणि मी पण त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये माझी जी सुरुवात झाली 1985 ला यजडी वैरी म्हणून, तर मी आदिवासी स्त्रिया आणि त्यातल्या त्यात माडिया, बडा माडी यांच्या स्त्रिया म्हणजे बिनागुंडा हा जो अबुज पाडावरचा भाग आहे, म्हणजे तिथल्या स्त्रिया, त्यांचे प्रश्न, की आदिवासीची संस्कृती जपत असताना संविधानाने दिलेले हक्क आणि त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचा जो कार्यक्रम आहे तो त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याची जी जबाबदारी सरकार आणि प्रशासनावर आहे, तर होत नाही असं नाही, पण त्याचा वेग इतका कमी आहे की बऱ्याच गोष्टी अजून त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही आणि ते विकासापासून आजही दूर आहे. त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, त्यांच्या वस्तीतल्या मूलभूत सुविधा आहेत. आदिवासी एक संस्कृतीमध्ये आपण नेहमी असं म्हणतो, म्हणजे माझा स्वतःचा पण अनुभव त्या भागातला असा आहे की आदिवासी एक फार सज्जन माणूस, चांगला माणूस, प्रामाणिक माणूस, साधा भोळा माणूस, ते कोणाचं घेणार नाही, सन्मान करणारा आहे, खोटं बोलणार नाही, सत्य सरळ वागणारा, सरळ बोलणारा आणि आपल्या विश्वामध्ये राहणारा. त्यांच्या गरजा फार कमी आहेत, काही मागत नाही सरकारला किंवा कोणाकडे. आपण असं असताना पण त्यांच्यासाठी करणं प्रोएक्टिव्ह रोल हे प्रशासनाचं काम आहे. माझं जे पुस्तक आहे आणखी एक पाऊल, त्यामध्ये मी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. इन जनरल आहे तो, स्त्रियांचा असा वेगळा विषय त्यामध्ये नाही, पण एकूणच आम्ही जे त्या भागातले जे प्रश्न बघितले आहे, समस्या, त्यांचं राहणीमान, त्यांचे उपजीविकेचं साधन, तर आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये पण आपण त्यांचे अनेक प्रश्न आहेत, स्त्रीचे प्रश्न. आता एवढ्यातच एक भारत सरकारने असा एक निर्णय घेतला आहे की मुलींचं लग्नाचं वय 21 वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यामध्ये कुसुमताई आलाम यांनी एक आर्टिकल लिहिलं, मी ते वाचलं ना. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आदिवासीमध्ये जी गोटूत संस्कृती आहे किंवा आदिवासी मुलींचं लग्नाचं वय आधी 18, आता ते 21 जर झालं, तर त्या आदिवासींच्या मुलींच्या भवितव्याचा, त्यांच्या विकासाचा किंवा भवितव्याचा एकूणच प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे की हे निर्णय घेत असताना सरकारच्या नजरेसमोर ग्रामीण भागातले आणि विशेषतः आदिवासी भागातले
किंवा प्रिमेटिव्ह ट्राईब यांचे जीवन आणि यांचे प्रश्न सरकारच्या पुढे होते की नाही. तर असा एका विविध अंगाने त्यांचा अभ्यास आहे. ते जिल्हा परिषद मध्ये पण सदस्य म्हणून काम केलेलं आहे. अनेक चळवळीमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे आणि हा आदिवासींच्या स्त्रियांचा जो मूलभूत अधिकाराचा आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो भारताचे संविधान आणि महिलाचे सशक्तीकरण. आता महिलाचं सशक्तीकरण हे त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. पण मला असं वाटतं की भारताच्या संविधानाने ही समान संधी दिलेली आहेत आणि कायदे केलेले आहेत. इतरांपेक्षा महिलांसाठी पण संरक्षण आणि सशक्तीकरणाचे विकासाचे वेगवेगळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भातले कायदे आहेत, धोरण आहे, योजना आहेत, कार्यक्रम आहेत. मग हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून घेणे आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांचं जीवन काय आहे ना, त्यामध्ये सरकारने नेमकं काय केलं पाहिजे, समाजाचा त्यामध्ये काय सहभाग असला पाहिजे, बुद्धिजीवींचा, याची खरं तर आम्हाला कुसुमताई आलाम मॅडम यांच्याकडनं आजच्या या संविधानाच्या शाळेमध्ये मार्गदर्शन आपल्याला मिळालं असतं. ते मागे पुढे जॉईन होतील. पण आपल्याकडे डॉक्टर प्राध्यापक महेंद्र कुमार मेश्राम यांनी त्या भागामध्ये एनजीओ म्हणून पण खूप वर्षापूर्वी काम केलेलं आहे आणि महिलांचे बचत गट आणि त्यातनं महिलाचं सक्षमीकरण, महिलांचा विकासामध्ये महिलाचं पार्टिसिपेशन आणि एवढंच नाही तर त्यांच्या पीएचडीचा विषय सुद्धा याच आधारावर होता. तर कुसुमताई जॉईन होईपर्यंत टेक्निकल प्रॉब्लेम आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, ते प्रयत्न करतायत. तर तोपर्यंत मी प्राध्यापक महेंद्र कुमार मेश्राम यांना विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव, त्या भागातला अनुभव आणि एकूणच महिलांच्या सशक्तीकरणामध्ये महिला बचत गट काय भूमिका पार पाडू शकतात याबद्दल त्यांनी आपलं विवेचन करावं. सर्वांना सप्रेम जय भीम. आदरणीय कुसुमताई आलाम तांत्रिक कारणास्तव अद्याप जॉईन झालेल्या नाहीत, त्या प्रयत्न करत आहेत. तोपर्यंत या विषयाच्या अनुषंगाने सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण चर्चा करूया. भारतीय संविधानाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून स्त्रियांच्या प्रश्नाकडे आणि विशेषतः आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहत असताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की या देशाची जी समाज व्यवस्था होती किंवा एकूणच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, तर हा दृष्टिकोनातून 3 प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनला महिला सामोरे जात होत्या. एक तर जेंडर, लिंगाच्या आधारावर ती महिला आहे म्हणून तिच्यासोबत भेदाभेद केला जातो. क्रमांक 2, ती आदिवासी महिला आहे म्हणूनही तिच्यासोबत भेदाभेद केला जातो. आणि नंबर 3, ती गरीब आहे म्हणून तिच्यासोबत भेदाभेद केला जातो. तर ट्रिपल डिस्क्रिमिनेशनचा सातत्याने सामना, संघर्ष करत आणि त्यातून निर्माण झालेल्या अन्याय अत्याचाराला सामोरे जात या स्त्रियांच्या जे एकूणच जीवन आहे, हा जीवन एका विषमतेच्या खोल गर्तेमध्ये गेल्या हजारो वर्षे गर्तेमध्ये होता. भारतीय संविधानाने मात्र या गर्तेतून, या विषमतेच्या गर्तेत खितपत पडलेल्या स्त्रियांना समान संधी आणि सन्मानपूर्वक जगण्याची संधी प्रदान केली आणि यातूनच एक स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला. आपण सर्व जाणतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक निरंतर कष्टमय प्रयत्नातून स्त्रियांना शिक्षणाचं एक दालन खुलं झालं, स्त्रिया शिकू लागल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र क्रांतिमय जीवन हे शोषितांसाठी, वंचितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी आणि विशेषतः महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांनी फार मोठं क्रांतिकारक काम केलं आणि त्यातूनच एक भारतीय संविधानामध्ये जे जात, धर्म, वर्ग, वंश, पंथ, लिंग अशा आधारावर जो भेदाभेद केला जात होता, तो भेदाभेद भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपविला
आणि महिलांना एक चांगली संधी मिळाली. त्यातून अनेक योजना निर्माण झाल्या, जसं आदरणीय इजेड सरांनी सांगितलं की महिलांच्या विकासासाठी धोरण सुरू झालं, महिलांच्या विकासासाठी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आणि एक समानतेची प्रक्रिया सुरू झाली. मात्र अजूनही जरी आपण जर पाहिलं की हा जो काही प्रवास आहे, भारतीय संविधान लागू झाल्यानंतरचा प्रवास आतापर्यंतचा, आणि त्यातून जे काही धोरण सुरू झालं, योजना सुरू झाल्या, याचा प्रवास जर आपण पाहिला तर अजूनही आपण महिलांच्या मध्ये महिलांना जे सन्मानपूर्वक जगण्याची संधी प्रदान करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचलो नाही, आपण पोहोचू शकलो नाही. अद्यापही आपण महिलांना समानतेची वागणूक देऊ शकलो नाही. त्याचं कारण असं आहे की स्त्रियांना माणूस म्हणून जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तोच अजूनही आपला विकसित झालेला नाही आहे. आणि एक तर म्हणजे जेव्हा एक जेंडरच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर जेव्हा भेदाभेद करतो तेव्हा आपण स्त्रीला माणूस मानत नाही, आणि त्यातही आदिवासी स्त्रीला तर नाहीच नाही. त्यातही ती गरीब असेल तर ती नाहीच नाही. आणि आदिवासी मूळतः आदिवासी, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, मागासवर्गीय प्रवर्गातील महिलाची जी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ती अत्यंत निम्न स्तराची असते, गरीब असते, आणि मग यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाला पण सामोरे जावं लागते. त्यातून अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार घडत असतात. यातून जर खऱ्या अर्थाने महिलां सक्षमीकरण घडवून आणायचे असेल, अलीकडे महिला सक्षमीकरण शब्द आपण फार वापरतो, मात्र त्याचा अर्थ जो रुजला पाहिजे, जो रुजवला पाहिजे, ते मात्र साध्य होत नाही. 3 अँगलनं आपण या विषयाकडे, महिला सक्षमीकरण म्हणजे काय नेमकं, तर महिला सक्षमीकरणातून आपल्याला सत्ता, संपत्ती आणि समान संधी या 3 गोष्टी आपल्याला साध्य करणे अपेक्षित आहे. महिलांना आर्थिक सत्ता, सामाजिक सत्ता, राजकीय सत्ता या सत्तेच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणे, त्यातून सक्षमीकरण घडून येऊ शकते. दुसरं संपत्ती, सर्व प्रकारच्या संपत्तीमध्ये समान वाटा आणि समान संधी, मग ती आर्थिक प्रक्रियेमध्ये संधी, ती सामाजिक प्रक्रियेमध्ये संधी, ती राजकीय प्रक्रियेमध्ये संधी, अशा प्रकारची संधी प्रदान करून सत्ता, संपत्ती आणि समान संधी या त्रिसूत्रीमधून महिलांना एक सक्षम प्रक्रियेमध्ये सहभागी करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जसं सरांनी सांगितलं की स्वयंसहायता गटाची जी मुवमेंट आहे ती अत्यंत उपयुक्त आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करताना म्हणतात की लोकांच्या जीवनामध्ये रक्तविहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी एक पद्धती म्हणजे लोकशाही. जेव्हा बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या या व्याख्येचा स्वयंसहायता चळवळीच्या माध्यमातून, दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तर स्वयंसहायता गटातील महिला या रक्तविहीन मार्गाने अतिशय शांततामय पद्धतीने संघटित होतात, स्वतःच्या प्रश्नांवर लोकशाही पद्धतीने चर्चा करतात, लोकशाही मार्गाने निर्णय घेतात, लोकशाही मार्गाने प्रक्रिया घडवून आणतात. एक त्यांच्यामध्ये संघटन निर्माण होते आणि एक आत्मनिर्भरतेचं, स्वावलंबनातून परस्परावलंबनाची एक प्रक्रिया सुरू होते. आणि ही प्रक्रिया एवढ्या पद्धतीने गतिमान होते की या महिला आपल्या जीवनामध्ये एकमेकींच्या सहाय्यानं स्वतःच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक जीवनासह आपल्या गटामध्ये सहभागी असणाऱ्या इतर महिलांच्या सुद्धा आर्थिक, सामाजिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणतात. गडचिरोली जिल्ह्यातला माझाही अनुभव हेच सांगतो आहे की स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून संघटित झालेल्या महिलांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनात तर बदल घडवून आणला, सोबतच गावाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या सहभागी झाल्या. आणि जर महिलांना संधी दिली, अर्थातच संधी देणारे आम्ही कोणी होत नाही, संविधानानं ती संधी प्रदान केलेली आहे. आणि माणूस म्हणून सगळ्यात मला पहिली पायरी म्हणजे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित जर झाला आणि महिलांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर लोकशाही मार्गाने जर सहभागी झाल्या तर निश्चितच विकासाची प्रक्रिया गतिमान होते आणि महिला विकास घडवून आणू शकतात. स्वतःच्या, कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा आणि देशाचा सुद्धा विकास करण्याची सक्षम ताकद जी आहे ती महिलांमध्ये आहे. आदरणीय कुसुमताई जॉईन झालेल्या आहेत, त्यामुळे मी यापुढे
अधिक भाष्य करण्यापेक्षा आदरणीय कुसुमताईंना विनंती करतो की त्यांनी आजचा जो विषय आहे आपला भारताचे संविधान आणि आदिवासी महिलांची स्थिती या विषयावर चर्चा करावी. सर्वांना माझा नमस्कार. जय भीम, जय सेवा, जय आदिवासी, जिंदाबाद. या आजच्या संविधान शाळा या उपक्रमामध्ये सहभागी होताना मला अतिशय आनंद झालेला आहे. संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचे सदस्य असलेले आणि आदिवासींच्या अधिकारांची भाषा बोलणारे मरांगोंके जयपाल सिंग मुंडा यांना मी विनम्र अभिवादन करते आहे. खर तर आदरणीय इजड खोब्रागडे सरांचे किती आभार मानावे एवढे कमी आहेत, कारण की ह्या वेगळ्या विषयाला त्यांनी मला या ठिकाणी बोलण्यासाठी सहभागी करून घेतलेले आहेत. सरांचा गडचिरोली जिल्ह्याचा प्रवास आम्हाला माहीत आहे आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तळागाळातल्या घटकांकडे त्यांचं लक्ष आहे. हे खरंच एक विशेष असं काम सरांच्या हातून होत आहे. त्यामुळे त्यांना अधिकचे धन्यवाद आणि सर्व सहकाऱ्यांना माझे धन्यवाद. नमस्कार. भारताची संविधान निर्मितीपूर्वी भारतात मनुस्मृती नावाची एक संहिता म्हणजे या देशामध्ये स्मृती आणि श्रुतीवर चालणारा सगळं कारभार सुरू होता आणि त्याच्यामध्ये विषमता होती. स्त्रियांना सन्मान नव्हता. ढोल गवार पशु नारी ये सब है ताडन के अधिकारी हे सगळं असत होतं. पायातली चप्पल म्हणून स्त्रियांना वागवण्यात येत होतं आणि त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली हे आपल्याला सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण संविधान जाळण्याची जी जंतर मंतरवर प्रक्रिया झालेली आहे हे पाहिलेलं आहे आणि त्या घटनेचा आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी निषेध करत आहे. भारतीय संविधानात समानता आहे, पण ती व्यवहारात आहे का? निश्चितच दिसत नाही. मनुवादाचा पुरुष प्रधान व्यवस्थेचा पगडा अजूनही डोक्यावर बसलेला आहे. मुले बाळे, घरदार, साधन संपत्ती, जमीन जायदाद ही सर्व पुरुषांच्या नावावर आहे. संविधानात अधिकार आहेत, समानता आहे, परंतु संविधानाचे प्रबोधन व्हावे या कार्यक्रमाच्या आणि उपक्रमाच्या अनुषंगाने निश्चितच हे काम इजेड खोब्रागडे सरांनी केलेलं आहे. संविधानाची साक्षरता त्यांनी केलेली आहे. त्यांना किती धन्यवाद द्यायचे हे कमीच आहे. हा जागर, संविधानाचा जागर घराघरात लोकांच्या मनामनात व्हावा. मानसिक परिवर्तनाशिवाय समानता अशक्य आहे असं मला या ठिकाणी वाटते आहे. आदिवासी स्त्रियांबद्दल बोलताना संपत्तीचा अधिकार असेल, राजकीय असेल, शिक्षणाचा असेल आणि सगळे एकूणच सगळे अधिकार आहेत, आरोग्याचा असेल. या आदिवासी समाजामध्ये काही समज आणि गैरसमज आहेत. तर स्त्रियांच्या विषयी बोलण्याच्या पूर्वी मी थोडासा एक त्याच्यावरती हितगुज करू इच्छिते आहे की आदिवासी माणूस स्वतःला भूमिपुत्र आणि या धरतीचा मूळ मालक असे समजतो आणि पेसा कायद्यामध्ये बऱ्याचसा आपल्याला अधिकार दिलेला आहे. नैसर्गिक संसाधनाचा तो मालकही आहे. परंतु एक वर्ग असा आहे, म्हणजे एक धुळे, नंदुरबार आणि गुजरातचा एक पट्टा आहे. काही भाग राजस्थानचा पण त्याच्यामध्ये जुळलेला आहे. एसी भारत सरकार परिवार हे नाव कदाचित आपणापैकी कोणी ऐकले आहे की नाही मला नाही माहिती, परंतु हे एसी सरकार ज्युडिशियल नॉन ज्युडिशियल असा फरक करतात. ते निसर्ग पूजक स्वतःला समजतात आणि मानव निर्मित संविधानाला ते मानत नाहीत. गुजरातच्या व्यारा भागात जन्मलेले बॅरिस्टर एसी कुवर सिंग हे ती एसी भारत सरकार परिवार चळवळही चालवत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत त्यांचे पत्रव्यवहार झाल्याचे बोलले जाते.
सयाजीराव गायकवाड हे त्यांचे वर्गमित्र होते. 1957 महाराणी व्हिक्टोरिया यांचे जे लँड अँड रेव्हेन्यू आणि रूल्स अँड ट्रेझरी हे दोन त्यांचे हे जे होते हेच त्यांनी शस्त्र बनवलेले होते असे माझ्या ऐकिवात आलेले आहे. 1931 ते 35 गोलमेज परिषदेचे पहिले लॉर्ड इर्विन यांचा व महात्मा गांधी सोबत जो काही करार झालेला होता त्याला गांधी इर्विन पॅक्ट असे म्हटले जाते. त्यात कॉलम 50 ते 56 अंतर्गत अखिल भारतीय एक्सक्लुडेड पार्शिकल एरिया म्हटले गेलेले आहे. गांधी इर्विन पॅक्ट नुसार आदिवासी एरियामध्ये कुणाचेही हस्तक्षेप चालणार नाही असा अर्थ असल्याचे बोलले जाते. ज्युडिशियल नॉन ज्युडिशियल यामध्ये आदिवासी हे नॉन ज्युडिशियल आहेत असे 7 जानेवारी 1969 मध्ये AC कुंवर सिंगने न्यायालयात सिद्ध केलेले आहे. AC भारत सरकारचा स्वतःचा स्टॅम्प पण आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की AC भारत सरकार परिवार येथील मूळ मालक आहे व केंद्र सरकार, चपराशी ते पंतप्रधान हे सर्व नोकर आहेत. असो, आपला विषय आजचा आहे भारतीय संविधान आणि आदिवासी स्त्री. ज्यावेळेस भारतीय संविधान निर्माण झाले 299 त्यावेळेस तिथे सदस्य 299 292 मला आठवत नाही, त्याच्यामध्ये एकही स्त्री नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आदिवासींचे कम्युनिटी राईट्स आहेत म्हणजे सामूहिक हक्क आहेत. त्या अधिकारात स्त्रिया पण येतात, पुरुष पण येतात. आदिवासींचे सांस्कृतिक पुरुष खूप महान व्यक्तिमत्व होते. डॉक्टर रामदयाल मुंडा हे सतत सांगायचे अनुच्छेद 14 ते 21 हे सर्वांसाठी कॉमन आहेत. त्यात सर्व प्रकारची स्वतंत्रता आहे, अभिव्यक्तीची स्वतंत्रता आहे. पण हे चित्र आदिवासी भागात पण व्यवहारात दिसत नाहीत. 20 पेक्षा जास्त अनुच्छेद हे आदिवासींसाठी आहेत, ते स्त्रियांनाही लागू आहेत. आदिवासी समाज हा मानवी मूल्यांवर असणारा जगणारा समाज आहे, मातृप्रधान मातृमूलक समाज. परंतु वर्तमानात स्त्रीला कोणताही अधिकार नाही, संपत्तीचाही अधिकार नाही, राजकीय अधिकार नाही आणि बाकीचाही इतर अधिकार आहेत ते विशेषतः अधिकार तिला मिळत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे बोलल्या जाते, पण ते स्वातंत्र्य नाही. बोलणाऱ्या महिलांना मारून टाकण्यात येत आहे. मध्य प्रदेश असेल, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र या राज्यात स्त्रीला, बोलणाऱ्या स्त्रीला किंवा जिच्याकडे जमीन जायदाद आहे अशा स्त्रीला थेट मारून टाकण्यात येत आहे. तिला डाकण किंवा डायन असं म्हटल्या जाते आहे. आणि महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात पण अशा काही घटना घडल्याच्या लक्षात आलेल्या आहेत. आणि मला वाटते की राजस्थानमध्ये एक डाकण कोठाडा नावाचं गावच आहे. आदिवासी स्त्रीला जमिनीचा अधिकार नाही, म्हणजे आदिवासी माणूस हा जमिनीचा मूळ मालक समजतो, पण स्त्रीला अधिकार नाही. मिळालाच एखादा तर तिला कुठली तरी पडीक वगैरे जमीन असेल असा तो तिला तुकडा असा म्हणजे फेकून दिल्यासारखा मिळतो ना, त्याच्यावरती काही धान उगवणार अशी बंजर जमीन असते. हे मी पाहिलेलं आहे स्वतः. आणि विवाहानंतर ती घरची स्वामिनी असते, पण तिथे पण आदिवासी महिला सुरक्षित नाही. जो मातृप्रधान समाज आपण म्हणतो आहे ती आजची परिस्थिती अशी आहे. आई वडिलांच्या घरी ती माहेरी जर येत असेल तर भाऊ भाऊज जे आहेत त्यांच्याकडे तिचं गुजराण होत नाही. वडिलांनी अर्जित केलेली संपत्तीमध्ये तिला वाटा मिळत नाही. आणि कस्टमरी लॉ अंतर्गत ज्या अविवाहित स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा वडिलांचा जो वाटा मिळायला पाहिजे तो वाटा मिळत नाही आहे. आणि म्हणून ह्या कस्टमरी लॉ सुद्धा त्याला वेगळं परिभाषित करण्याची आज गरज आलेली आहे. अनुच्छेद 19 म्हणजे 29 कुठे आहे व्यवहारामध्ये? मातृभाषेत शिक्षणाचा अधिकार असणे आवश्यक आहे.
आदिवासींच्या हजारो बोलीभाषा मरणावस्थेत आहेत. आदिवासी महिला ही मातृभाषेचं रक्षण करणारी महिला आहे. म्हणजे घराघरामध्ये जर जाऊन पाहिलं तर मुलांसोबत ती आपल्या भाषेमध्ये बोलत असते. आदिवासी स्त्री ही संस्कृतीची वाहक आहे. मानसिक, आध्यात्मिक, नीतिमूल्य यावर आधारित विकास कसा होणार आहे हा प्रश्नचिन्ह आहे. मानवी मूल्य असलेला समाज मूल्यहीन होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या परिस्थितीत आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने महिला मागे पडत आहे, निश्चितच दिसत आहे. आदिवासी समाजामध्ये म्हणजे आजच्या घडीला आम्ही जे पाहत आहोत चित्र, तर क्रांतिकारक आणि बऱ्याच नवीन नवीन क्रांतिकारक आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे मी 9 राज्यांचा जो दौरा केला होता त्याच्यामध्ये मी बहुतांशी अनेक शहीदांच्या, वीरांच्या थडग्यांवरती मी माल्यार्पण केलेलं आहे. या देशाला आदिवासी समाजाने प्राणापेक्षा प्रिय समजले आहे. आदिवासींनी या देशासाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं एवढं कोणीही दिलेलं नाही. या भूमीवर आदिवासींचे रक्त सांडले आहे. देशाचे संविधान निर्मितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांसोबत आदिवासींचे अधिकार संविधानात पेरणारे मारांगोमके डॉक्टर जयपाल सिंग मुंडा यांचे योगदान मोठे आहे. जयपाल सिंग मुंडांनी आदिवासी आणि महिलांसाठी तरतुदींचा आग्रह धरला होता. आदिवासींचे जीवन हे प्रकृती आधारित आहे, हे निसर्गावर आधारित आहे. पण या देशावर हा देश लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. हा देश संविधानावर चालणारा देश आहे. संविधान नागरिकांना विकास आणि सुरक्षा देत असते. अनुच्छेद 15(4) व्यावहारिक पातळीवर आदिवासी स्त्री पुरुष कुठे आहेत हा पण प्रश्न आहे. अनुच्छेद 23 विचारतो, आज दिल्लीमध्ये आपण जाऊन पाहिलं तर झारखंडच्या लाखो मुली घराघरामध्ये काम करतात, अनेक दुकानात, बाजारहाटात आणि देह विक्रीपर्यंत सुद्धा हजारो लाखो मुली त्या ठिकाणी सापडतात. त्यांचे काय हा प्रश्न अनुच्छेद 23 विचारतो आहे. अनुच्छेद 16(4), 19(5), 46, 164, 330, 332, 334, 335 आणि 338 म्हणजे काय करतो आहे इतके अधिकार देऊन सुद्धा. राष्ट्रीय अणुजमाती आयोग, आदिवासींची नोकर भरती वगैरे वगैरे तर टिंबटिंबच आहे सगळा. बोगस आदिवासींनी लाखो संख्येने आदिवासींच्या नोकऱ्या बळावल्या, त्यात अर्ध्या महिला आहेत. 2016ला मी 9 राज्यामध्ये 90 दिवस सलग दौरा केलेला आहे आदिवासी बहुल भागांमध्ये, डे टू डे. आणि जवळपास मी 450 सभा माझ्या झाल्या. पूर्ण क्षेत्र पिंजून काढलं. अभ्यासू, विचारवंत, साहित्यिक, कार्यकर्ते यांच्याशी मी संवाद केला आणि आदिवासींच्या जगण्याचे प्रश्न मी विचारले, तर ते तसेच आहेत हेच मला त्या ठिकाणी आढळले. आज ज्यावेळेला आम्ही चित्तोडला गेलो, त्यावेळेला राजस्थानला गेलो, तिथे महाराणा प्रताप सिंग पाहिलं तर तिथे राणा तेजा पुंजा भील नावाचा महाराणा प्रतापाला मदत करणारा असेल. म्हणजे महाराणा प्रताप सुद्धा महाराणा होऊ शकले ते भील आदिवासींमुळे. महाराष्ट्रामध्ये राजे छत्रपती होऊ शकले ते आमच्या मावळ्यांमुळे. मला ते आदिवासी आहेत ते सगळे. ते म्हणजे इतकं मोठं योगदान आहे आदिवासी समाजाचं. आदिवासी समाज भीक मागत नाही हे सर्वश्रुत आहे. परंतु 9 राज्याच्या दरम्यान मी जेव्हा बिरसा मुंडा यांच्या जन्मस्थळी ज्यावेळेला गेले त्यावेळेला मी पाहिलं तर त्या ठिकाणी बिरसा मुंडांचे वंशज जे आहे ते भीक मागताना दिसले आणि 100% त्या ठिकाणी कुपोषण, त्या ठिकाणी महिला सुद्धा अतिशय कुपोषित होत्या. आणि देशामध्ये जननायक बिरसा मुंडाचा गौरव दिवस मांडण्यामध्ये सरकार तल्लीन आहे. असा सगळा विरोधाभास या ठिकाणी आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेत आदिवासी नाही, जाती व्यवस्थेत आदिवासी येत नाही, तो हिंदू नाही व त्याला धर्म सुद्धा नाही. परंतु आदिवासी स्त्रिया अलीकडे पूजा पाठ कर्मकांडाकडे वळलेल्या आहेत आणि छत्तीसगड, झारखंड, ओरिसा भागामध्ये जो काही सरना धर्म आहे
त्या सर्णाधर्माला त्यावेळेला निसर्ग पूजक म्हणून त्यावेळेला जरी बतावणी केली जाते, सांगितलं जाते, परंतु निश्चितपणाने त्या सगळ्या विधी आहेत निसर्ग पूजक म्हणून असली तरी पण ती चळवळ निश्चितपणाने आदिवासींसाठी आणि विशेषतः महिलांसाठी ही अतिशय धोकादायक आहे. आदिवासींचं हिंदूकरण करणे हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. हे सत्तेसाठी सगळं षडयंत्र आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आदिवासींना धर्म नाही, ते धर्माच्या कक्षेत येत नाहीत. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख या साऱ्या धर्मामध्ये आदिवासी आहेत. आदिवासींनी स्वतःला धर्माच्या कक्षेमध्ये टाकू नयेत असं मला या ठिकाणी वाटते आहे. तो निसर्ग पूजक आहे याचा अर्थ निसर्ग हा आदिवासींचा धर्म आहे असे काही लोक म्हणत असतील तरी निसर्गाला पण धर्मामध्ये बांधणं योग्य नाही. धर्म म्हणजे धारण करणे आहे. ते आपले मानवी मूल्य आहे ते धारण करून आपण जगलो पाहिजे. आपण संस्कृतीच्या तळाशी गेलो पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते आहे. आणि हे सगळं काम जे आहे हे सगळं काम स्त्रिया करू शकतात, आदिवासी स्त्रिया करू शकतात. आणि हे सांगण्याच्या मागचं कारण काय आहे तर आदिवासी माणूस हा केवळ स्वतःसाठी जगत नाही, हा सगळ्या व्यापक दृष्टीने विचार करतो. म्हणजे तो पर्यावरणवादी आहे आणि निसर्गाचा तो पूजक आहे या अनुषंगाने की ते हे सगळ्यांना हे सगळं मिळालं पाहिजे. इथली हवा शुद्ध राहिली पाहिजे, इथलं पाणी संपू नये, इथलं जीवनमान आहे हे मानवी मूल्य ढासळू नये याच्यासाठी त्याचा सदोदित असा प्रयत्न राहिलेला आहे. परंतु शासन आणि प्रशासनामध्ये या कोणत्याही गोष्टींची साधी चर्चा होत नाही. अनुच्छेद 244 अतिशय महत्वपूर्ण आहे. शासन प्रशासनाच्या याच्यामध्ये फार मोठ्या गोष्टी केल्या जातात परंतु स्त्रियांविषयी कोणी बोलत नाहीत. ही मोठी गंभीर बाब आहे. अनुच्छेद 40 आपल्याला स्वायत्त व्यवस्था देते. स्त्री सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर करता येते परंतु या व्यवस्थेमध्ये याच्यावरती कोणीही गंभीर नाही. गाव पंचायत आताच बोलले ते की महिला काय करू शकते. गाव पंचायत क्षेत्र पाडे मजबूत करताना निश्चित स्त्री मजबूत होईल, ती निर्णय प्रक्रियेत येईल हे निश्चितपणाने सांगता येऊ शकते परंतु हे या व्यवस्थेला मान्य नाही. हे सगळं चित्र दिसते आहे. 13 डिसेंबर 2016 नागपूर येथे एक आदिवासी विद्यार्थिनींचा खूप मोठा मोर्चा निघाला होता. तो फार मोठा ऐतिहासिक मोर्चा होता. तो हिवाळी अधिवेशनात विधान भवनावरती मोठा मोर्चा आणि पत्रकारासह अनेक लोक अचंबित झाले की हा मोर्चा स्वयंस्फूर्तीने कोणत्याही राजकारणी लोकांच्या सहकार्य न घेताना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या किंवा कोणत्याही नेत्यांना सहकार्य न मागताना केवळ विद्यार्थिनींनी तो उत्स्फूर्तपणे असा मोर्चा त्यावेळेला काढला होता. तर काय मागण्या होत्या त्यांच्या तर आदिवासी आश्रमशाळा असतील किंवा वसतिगृह आहे त्याच्यामध्ये काय विडंबना चाललेली आहे. सरांना माहिती आहे की म्हणजे 15 वर्षाच्या मुली आश्रमशाळेच्या गर्भवती होत आहेत आणि अनेक पोरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा अनेक पोरींची हत्या करून त्यांना पंख्याला लटकवणे किंवा इतर गोष्टी करणे त्या सगळ्या गोष्टी अगदी 8व्या 9व्या वर्गातल्या मुली. राजुऱ्याचं एक प्रकरण पहिल्या 2ऱ्या वर्गाच्या मुलींना अगदी ग्लुकोज मध्ये आपलं नशेचं इंजेक्शन किंवा नशेचं पावडर टाकून त्यांच्यावरती अमानुष असं अत्याचार त्यावेळेला करण्यात आलेला होता. हे प्रकरण फार मोठं गाजलं महाराष्ट्रामध्ये. आदिवासी आयोगाने त्याची दखल घेतली होती. हे सर्रास चालते आहे. आदिवासींच्या मुलींना शाळांमध्ये नाही चांगले शिक्षक मिळणार, गणित, सायन्स आणि इंग्लिशचे शिक्षकांची भरती नाही आहे अजूनपर्यंत, ना भोजनाची चांगली व्यवस्था आहे, ना राहण्याची चांगली व्यवस्था आहे. आज इंग्रजी शाळा म्हणून एकलव्य शाळा किंवा इंग्रजी शाळा आहेत त्याच्यामध्ये ज्या अवस्था आहे तर आपल्या गोडाऊन मध्ये शाळा भरल्या जातात काही ठिकाणी, काही राजकारण्या त्या दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अनैसर्गिक कृत्य केले जाते आहे. वयात येणाऱ्या मुलींचा शौचालयाचा प्रश्न आहे किंवा त्यांना स्वच्छतेचा प्रश्न आहे, टॉयलेटचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी होते आणि मग त्यावेळेला संविधानाकडे बघत असताना आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काचा जो विचार आहे त्याच्यावरती फार मोठं चिंतन करण्याची गरज आहे.
आपल्याकडे फॉरेस्ट ऍक्ट आहे, अतिशय मोठा आहे फॉरेस्ट ऍक्ट मध्ये. त्याच्यामध्ये मी स्वतः याच्यामध्ये जेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना मी वन हक्क समितीवरती होती आणि अनेक म्हणजे 2 सदस्य असायचे, एक स्त्री आणि एक पुरुष आदिवासी आणि एक गैर आदिवासी, अशी 3 लोकांची ती कमिटी ज्या याच्यामध्ये सदस्य म्हणून ठेवल्या गेलेले होते. आणि ते प्रकरणामध्ये कोणी येत नव्हते, काही सिटिंग अलाउन्स मिळत नव्हता किंवा काही त्यांचा इंटरेस्ट नसेल कदाचित, पण मीच जायची त्यावेळेला. आणि मी ते प्रकरण पाहत असताना आमच्याकडे अभिषेक कृष्ण नावाचे एक कलेक्टर होते. तर त्यांनी एका प्रकरणामध्ये ते प्रकरण फेटाळून लावलं. एका आदिवासी स्त्रीचं प्रकरण होतं. ती गेल्या 30 वर्षापासनं ती शेती करत होती. तिच्या नवऱ्याला नोकरी होती, शिक्षक होते आणि ती शेतीसाठी कधी पण ती आपल्या नवऱ्याच्या नोकरीच्या ठिकाणी जात नव्हती. ती आपली शेती करायची आणि ती आपला वन हक्काचा दावा त्या ठिकाणी टाकलेला होता. आणि अभिषेक कृष्णा सरांनी मग ते फेटाळून लावल्यानंतर मी म्हंटल की सर, तुम्हाला अधिकार नाही हे सगळं प्रकरण फेटाळून लावण्यासाठी. तर ते म्हणाले की नाही, उसका मिस्टर जो है सर्विस कर रहा है तो उपजीविके का साधन उनके पास नहीं है. तर त्यांना मी म्हंटल की अरे सर, म्हंटल ती तुमच्याकडे तुमची मिसेस आणि तुम्ही नोकरी करता आहात, तर तो तिचा स्वतःचा म्हणजे तिचा अधिकार आहे. तो नवऱ्याला नोकरी आहे, उपजीविकेचं साधन आहे, म्हणून तुम्ही तिचा दावा फेटाळू शकत नाही, हे बरोबर नाही आहे. परंतु त्याच्यानंतर कालांतराने माझी लवकरच टर्म संपली. काय झालं नंतर मला कळलं नाही. तर अशा प्रकारे सगळं काम चाललेलं आहे. आणि सरांना माहिती आहे 13(3) जे आहे, आर्टिकल 13(3) ग्रामसभेच्या बिना परवानगीने आदिवासी गावामध्ये प्रवेश करता येत नाही. सीओ असेल, व्हिडिओ असेल, जरी ते लोकांच्या विकासासाठी जात असतील तरीही, परंतु ते होत नाही आहे. उच्च विद्याविभूषित आदिवासी मुली जर कोणी अधिकारी झाल्या असतील, त्यांना निश्चितपणाने टॉर्चर केला जात आहे. आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे पायल तडवीचं जे प्रकरण झालेलं होतं, आपल्याला माहीतच असेल. तिला कशा पद्धतीने तिचा छळ केला होता आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केलेलं होतं. तर ही मानसिकता संपलेली नाही आहे अजूनपर्यंत, जेव्हा आम्ही अधिकाराच्या आणि हक्काच्या गोष्टी करतो आहोत. मधल्या काळामध्ये एक फेसबुकला पोस्ट पाहिलेली होती की एका उईके नावाच्या एका बाईची म्हणजे तिने मुस्लिम समाजासोबत लग्न केलेलं होतं, म्हणून तिचे जात सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेलं होतं. त्यावरती मी म्हणजे हे केलेलं होतं, कॉमेंट केलेलं होतं की हे कसं शक्य आहे. परंतु गैर आदिवासींसोबत लग्न जर करत असेल तर तिचं बर्थ सर्टिफिकेट आणि ती म्हणजे आपलं जन्मानी आदिवासी असताना तिला सर्टिफिकेट कसं नाकारल्या जाते, हाच मोठा प्रश्न आहे. आणि हे अशासारखे प्रश्न आदिवासी स्त्रियांसाठी अतिशय घातक आहेत. खरं म्हणजे आपण प्रामुख्याने शिक्षणामध्ये आलेली मुलगी असेल किंवा आता स्त्रिया बाहेर पडायला लागला, निश्चितपणाने वैचारिक लेवलही थोडी वाढायला लागलेली आहे. विचारांचं आदान प्रदान होत आहे, गाठीभेटी होत आहे, अट्रॅक्शन वाढत आहे, ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आणि जर तिच्या लग्न केलेल्या घरामध्ये जर तेवढा मान सन्मान जर मिळत नसेल, तर किंवा तिला स्वयंपाकघरात जर प्रवेश मिळत नसेल किंवा तिला काही त्रास देत असेल, तर समाजाने तिच्या सोबतीला राहायला पाहिजे. ती त्या पद्धतीने तिला थोडं सहकार्य करायला पाहिजे. पण एकंदरीतच आपण तिचं जर सर्टिफिकेटच जर काढून घेतलं असेल, तर हे तिच्यावरती फार मोठा अन्याय आहे. दुसरी अशी भीती अशी सांगितल्या जाते की तिच्याकडे लँड आहे, तर तिच्या लँडसाठी आदिवासी मुलींसोबत लग्न गैर आदिवासी करतात. ही भीती जरी रास्त असली तरी पण तिच्याकडनं आपल्याला लिहून पण घेता येऊ शकते, आपल्याला लेखी, किंवा आपल्याला कस्टमरी लॉ आहेत आपल्याकडे, आपण त्या पद्धतीने तिच्याकडे आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बंधन आणण्याचं किंवा धोक्यात आणण्याचं आपल्याला काही गरज नाही. परंतु हे आदिवासी भागामध्ये होताना हे चित्र दिसत आहे. आणि म्हणून आदिवासी लोक, आणि एवढंच नाही, बंधनच नाही तर तिच्यावरती रेप करणं, तिचा खून करणं, तिची धिंड काढणं किंवा सोशल मीडियामध्ये तिच्यावरती वाईट साईड बोलणं,
साली रंडी अमुक टमुक, म्हणजे आदिवासींचे पोरं सुद्धा शिक्षणाकडे जास्त लक्ष देत नाही. मुली स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत, त्यांच्या लायकीचे कधी कधी मुलं सापडत नाही, तर त्या अशा प्रकारचं ते करतात. आणि तेव्हा त्या पोरीला समजून घेण्यासाठी सुद्धा आमचा समाज तयार नसतो. त्यावेळेला समाजाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असं मला वाटते आहे. आदिवासींचा कस्टमरी लॉ आहे, तो योग्य प्रकारे डिफाईन करणे गरजेचंच आहे. मी आधीच सांगितलेलं आहे. आणि 5वी आणि 6वी अनुसूची आहे, ती कस्टमरी लॉला प्रोटेक्ट करते आहे. आदिवासी गावात, म्हणजे आमच्या सरांना माहिती आहे, आदिवासी गावात जी महत्वाची पदं आहेत, जी भूमी आहे, पेरमा आहे, किंवा गायता आहे, किंवा आणखी कोतला ज्याला म्हणतात माडिया भाषेमध्ये, तर या पदावर आदिवासी स्त्री कधीच नसते. आणि फॉरेस्ट राईट ऍक्ट मध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या काही महत्वाच्या ज्या वाटलेल्या म्हणजे अधिकाराच्या आहे, त्याच्यामध्ये जमिनीवर जे नाव वगैरे लिहायचं असेल, माणसाला पट्टा मिळाला असेल, तर त्या ठिकाणी महिलांचं नाव त्या ठिकाणी नसतो. आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. घरावर पण नाव नाही आणि शेतीवर पण नाव नाही, असा हा सगळा प्रकार आदिवासी महिलांबद्दल सुरू आहे एकंदरीत. एक थोडासा एक संदर्भ एक वेगळा देत आहे की गुजरात हायकोर्टामध्ये एक केस होती की एका आदिवासी मुलीने गैर आदिवासी सोबत लग्न केलं आणि कालांतराने त्यांचं पटलं नाही, ती सोडून दिलं आणि ती माहेरी निघून आली. आणि माहेरी निघून आल्यानंतर त्या मुलाचं जिच्या दिलामध्ये बाळ झालं, ते आदिवासींकडे ते पालन पोषण झालं आणि आदिवासींकडे त्याच्या रीतिरिवाज, परंपरा, त्या सगळ्या गोष्टी तो पाळायला लागला आणि तिथे तसाच आदिवासींसारखाच राहिला. तर गुजरात कोर्टाने त्याला आदिवासीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. ही एक आपल्या माहितीसाठी सांगते आहे. कदाचित हे आदिवासींना फायद्याचं आहे की घातक आहे मला नाही माहिती. दुसरं असं की कैलास वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे नंदाबाई भिल एक केस ती अहमदनगर जिल्ह्याची गाजली होती. त्याच्या खोलात मी जाणार नाही, परंतु नंदाबाई भिल ही आदिवासी महिला आणि तिचे संबंध एका गैर आदिवासी धनाढ्य माणसासोबत होते. एक तिला मुलगी किंवा एक अपत्य होतं आणि ती दुसऱ्यांदा ती गर्भवती राहिलेली होती. त्या धनाढ्य माणसाने तिच्या घरी 3-4 गुंड घेऊन आले आणि तिला जबर मारहाण केली आणि तिच्या अंगातले कपडे फाडले, तिची नग्न धिंड काढली चौरस्त्यावर तिला आणि ती नंतर ती कोर्टात गेल्यानंतर तिला त्यांना त्या आरोपींना हायकोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की माझे तिच्याशी संबंध होते, एक अपत्य आहे आणि ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे, परंतु ती तिच्याशी मी तिला म्हणजे मारहाण केलेली नाही, तिची नग्नधिंड काढलेली नाही. म्हणजे अख्खा गाव तिथे बघत असताना, हे सगळं डोळ्यांनी बघत असताना कोणीही तिच्या मदतीला आलेलं नाही आहे. ही पण मोठी आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने मग त्याने युक्तिवाद केला की आदिवासी भिल्ल समाज चांगले नवीन कपडे मिळत नाही, चांगले कपडे घालायला मिळत नाही, ते फाटके तुटके कपडे घालतात आणि मग तिचे जप्त केलेले कपडे वगैरे होते, त्याचं काय झालं ते नंतर मला माहिती नाही. परंतु ही केस माझ्या म्हणजे ऐकण्यामध्ये आलेली आहे, नंदाबाई भिल हे प्रकरण. आणि शेवटी आदिवासी लोक चांगले कपडे घालत नाही किंवा त्यांना चांगले कपडे मिळत नाही किंवा ते फाटलेच कपडे घालतात. तर हा एक आदिवासी समाजाकडे बघण्याचा, समाजाचा, इतर समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चितपणाने चिंतन करणारा आहे. त्यांची मानसिकता इथे वेगळी दिसते. त्यावेळेला संविधान वगैरे काय हा प्रकार आहे हे डोक्याच्या बाहेरची कल्पना जाते. दुसरं असं की इथे अलीकडेच मागच्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावामध्ये अजूनही ते प्रकरण अलीकडे आहे.
अग्रवाल नावाचं एक राजकारणाशी रिलेटेड आणि धंदेवाईक एक माणूस आहे, व्यावसायिक, भरपूर पैसा संपत्ती आहे आणि त्याच्याकडे काम करणारी एक अल्पवयीन आदिवासीची मुलगी होती. ती भांडे धुणं वगैरे काय करायची, ती गर्भवती राहिली. ती गर्भवती आहे हे माहिती झालं गावातल्या एका सुशिक्षित माणसाला, तो अननोन माणूस, आणि बाहेरून त्याने मग हे सगळं पाहिलं की अरे आमच्या आदिवासी समाजामध्ये हे सगळं असं चाललेलं आहे आणि अज्ञानाचा फायदा, गरिबीचा फायदा असं सगळं घेऊन हे धनाढ्य लोक शोषण करतात आहे, कामही करून घेतात आणि अशा प्रकारचं 2 पैशाची लालच दाखवून आदिवासींच्या मुलींचं असं शोषण करतात. म्हणून ते प्रकरण थोडं सामाजिक संघटना वगैरे मिळून आम्ही ते केलेलं होतं. मुलगा हुबेहूब अग्रवाल सारखा जन्माला आला, परंतु DNA टेस्टमध्ये ते वेगळं निघालं, ते मॅच झालेलं नाही आहे. ही एक शोकांतिका आहे. तर त्या अग्रवालचे आई वडील रात्री म्हणजे सामदाम सगळ्या गोष्टींचा त्यांनी बळाचा चांगला वापर केला, त्यांच्या घरापर्यंत पोहोचले, आई वडिलांना बंधन करण्याचं काय केलेलं होतं आणि हा सगळा मग प्रकार झाला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक मथुरा नावाचं एक प्रकरण झालेलं आहे, वडसा मधलं, आणि हे खूप जुनं प्रकरण आहे. मी म्हणजे खूप लहान असताना ते ऐकलेलं आहे. तर बलात्काराची घटना, खूप इतक्या लहान वयात आम्ही तो बलात्कार शब्द पण ऐकलेला नव्हता. तर अशा प्रकारची ती घटना घडली आणि ते प्रकरण जागतिक पातळीवर गेलं. पण ते जागतिक पातळीवर याच्यासाठी जाऊ शकलं की त्यांच्या पाठीमागे सीमाताई साखरे सारखी बलाढ्य महिला होती. आता असा प्रकार होत नाहीये, एवढ्यासाठीच. इरोम शर्मिला, जिने मानवतावादाचा अतिशय प्रदीर्घ असा संघर्ष केला की जगातला सगळ्यात मोठा उपोषणाचा टप्पा तिने गाठलेला आहे आणि मोठा संघर्ष म्हणून कालावधी जास्त असलेला तिच्या नावाने तो गेलेला आहे. तर शेवटी इरोम शर्मिलाने इतकं सगळं केलं, 14 वर्षे उपोषण करूनही तिला ते अजूनही मानवी अधिकार आम्हाला मिळालेले नाही आदिवासींना. 14 वर्षे ही नोंद झालेली फक्त, बाकी काही स्थितीत बदलाव आलेला नाही आहे. नैसर्गिक संसाधन वापरण्यासाठी, वाचवण्यासाठी जी सोनी सोनी नावाची जी महिला आजही छत्तीसगडमध्ये काम करते आहे, जल जंगल जमिनीचे अधिकार आणि लढा एवढा उभारला आहे तिने. परंतु तिच्या वडिलांना, तिच्या पतीला, दोघांनाही या व्यवस्थेने मारून टाकलं, जिवंत मारूनच टाकलं आणि तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, तिच्यावरती तेजाब टाकण्यात आलं, विद्रूप करण्यात आलं, तिच्या योनी मार्गामध्ये दगड टाकले, सळाकी टाकल्या, पण ती अजूनही संघर्ष जिवंत आहे. ती अजूनही तिचा संघर्ष सुरूच आहे. दंतेवाडामध्ये म्हणजे 9 मार्च 2021 ला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 200 गावातल्या महिला एकत्रित आल्या होत्या महिलांच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी. त्या 200हून अधिक गावातल्या महिलांच्या समक्ष हिडमे मरकाम नावाच्या एका आदिवासी युवतीला पोलिसांनी फरफटत आपल्या पोलीस व्हॅनमध्ये टाकलेलं आहे आणि पोलीस व्हॅनमध्ये टाकून त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं. तिथे त्या ठिकाणी तिच्यावरती बलात्कार केला आणि त्या ठिकाणी तिला कोणी म्हणजे इतक्या लोकांच्या समक्ष तिच्यावरती अत्याचार केला. कुठे आहे स्वातंत्र्यता, कुठे आहे समानता आणि कुठे म्हणजे काय आहे हा प्रकार सगळा चाललेला मानवाधिकार वगैरे, हा मोठा प्रश्न आहे. सोनीचा प्रसंग तर आहेच, पण मी माझ्या 9 राज्यांच्या ज्या दौऱ्यामध्ये मी बघितलंय, मी छत्तीसगडमध्ये जाऊन आले, उत्तर बस्तर भागामध्ये मी पाहिलेलं आहे आणि अनेक अभ्यासू, काही पत्रकारांशी चर्चा पण झाली. त्यांनी हे सांगितलं की असे अनेक गावं आहेत की त्या गावामध्ये एकही आदिवासी महिला बिना बलात्काराची शिल्लक नाही. तर पोलीस दल जे आहे हे कोणासाठी काम करते हे आपल्या सगळ्याला ज्ञातच आहे. आणि गावातले तरुण असतील किंवा जे पुरुष असतील, बायांचे घरवाले, त्यांना अगदी अक्षरशः मारून पिटाळून त्या धाकामुळे ते लावले आणि ते धाकामुळे ते जंगलामध्ये चालले गेले. गावामध्ये फक्त बालक, महिला आणि म्हातारे राहतात
आणि त्या अनेक गावांमध्ये एकही आदिवासी महिला बिना बलात्काराची शिल्लक नाही असं हे सांगले जाते. तर ही आम्ही स्वतंत्र भारतातले आदिवासींची अशी व्यथा आहे महिलांची. दरम्यान ओरिसामध्ये जात असताना ओरिसामध्ये एक घटना अशी लक्षात आली की दिवाळीचा सण जो आहे तो अगदी 2-3 दिवसावरतीच आलेला होता आणि रोजगार हमी योजनेची मजुरी ही तालुक्याच्या बँकेमध्ये कुठे खात्यावर जमा झाली होती, तर ती मजुरी पण म्हणजे ते पैसे पण काढून आणायचे आणि सणासुदीला आपल्याला जे काही सामान लागते, साहित्य लागते, काही किराणा असेल, वस्तू असेल, कपडे असेल, हे सगळं घ्यायचं म्हणून काही महिला आपल्या छोट्या मुलांना पण घेऊन काही लोक आपले मजुरी आणायला त्या ठिकाणी गेले आणि सगळं खरेदी करून एका ऑटो रिक्षामध्ये आपल्या गावाकडे येत असताना असं एकदम खालबनामध्ये जाऊन त्यांचा ऑटो असा वरती येत होता. ते स्पॉट मी पाहिलेलं आहे. असा वरती जात असताना नेमकं असा वरती चढणार एवढ्यामध्ये आधीच दबा धरून असलेले पोलीस यांनी बेछूट गोळीबार केला. त्यांचा किराणा सामान आणि इतर सामान अस्ताव्यस्त झाला. त्याच्यातले अनेक लोक मारल्या गेले आणि त्या लोकांना पोलिसांनी हे नक्षलवादी आहेत ठरवलं आणि त्याच्यामध्ये 5 वर्षाचा वयाचा मुलगा सुद्धा तो त्यांच्या लेखी नक्षलवादी ठरला आहे. हे असं स्वातंत्र्य आहे आदिवासींचं. तर आणि म्हणून हे सगळं नोंदी घेत असतानाच म्हणजे विचार करायचं की स्वतंत्र भारतामध्ये राहणारे हे आदिवासी ज्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि ज्यांनी या देशाला एक आपलं संस्कृती दिलेली आहे, ज्यांनी रीतिरिवाज दिलेले आहेत, ज्यांनी नीतिमूल्य सांभाळलेले आहे, अशा समाजाचा विचार तळागाळातल्या माणसाचा विचार केवळ कागदावर असेल किंवा नुसतं भाषणबाजी करून असेल तर तो नाईलाजाने अनेक गोष्टींचा विचार आदिवासी समूहाला करावा लागेल, महिलांना करावा लागेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे की अलीकडे आपल्या केंद्र सरकारमध्ये एक चर्चा झाली आणि ते कायदा करण्याच्या विवाहाचा कायदा करण्याच्या दृष्टीने मुलीचं वय जे आहे जसं मुलाचं 21 वर्षाचं वय आहे तसं मुलीचं वय जे आहे 21 वर्षाचं करायचं याच्यावरती मी ताबडतोब एक लेख पण लिहिलाय, छोटेखानी लेख लिहिलेला आहे मी. आणि काही लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. मला वाटतं देशोन्नतीमध्ये जाधव सरांनी पण चांगलं लिहिलेलं आहे, सुधाकर जाधव सरांनी. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मला वाटते की 40हून मला अधिक फोन आले की हा विषय अतिशय बरोबर लिहिलेला आहे आणि तळागाळातल्या शेती करणारा माणूस असेल किंवा गरीब असेल जो आधीच आपल्या मुलीला 18 वर्षाचाही होऊ देत नाही, तो माणूस आपल्या मुलीचं लग्न करून मोकळा होऊन जातो. अशा मुलींच्या वडिलांना आणखी पुन्हा 21 वर्ष वयापर्यंत थांबायचं हा कोणता न्याय आहे? आणि याच्यावर प्रदीर्घ अशी चर्चा झालेली आहे आणि मी पण लिहिलेलं आहे की वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी लिहिलं म्हणजे खरं आहे असं मानायचं नसते, पण कमीत कमी लॉकडाऊन काळामध्ये पण आपण पाहिलेले आहे की गावाबाहेर गेलेले कुटुंब कशा अवस्थेमध्ये गावात परत आलेले होते. आमच्याकडे मिरच्या तोडायला जाणारे लोक खूप आहेत. तेलंगणामध्ये वगैरे जातात, कापसासाठी जातात आहे, झाडासाठी जात आहेत, रोवण्यासाठी जात आहेत. तर त्यावेळेला आपल्या मुली, तरुण मुली कोणाच्या सुपूर्द करून जातील हो या काळामध्ये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून जो 21 वर्षाचा कायदा आहे तो कायदा निश्चितपणाने शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, दलित आदिवासींसाठी निश्चितपणाने फायदेशीर नाही आहे. 21 वर्षापर्यंत ज्या मुली शिकत असतात किंवा आपलं करिअर घडवत असतात त्या 21च्याही पुढे आपोआप जातात. तो विवाह त्यांचा इच्छेचा प्रश्न आहे. ते आपल्या वयानुसार नंतर ते करतील, आपला जोडीदार निवडतील. परंतु विवाहाचं वय हे अशा तऱ्हेने ठीक आहे, पूर्वीच्या काळामध्ये बालविवाह होते, वाईट प्रथा होत्या, परंपरा होत्या आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि मुलीचं वय ठरवलं असेल. पण आता हा म्हणजे स्वतःची पाठ थोपवून धरण्याचा म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव म्हणायचं आणि स्वतःची पाठ थोपवून देण्याचा हा प्रकार आहे. आणि आंतरराष्ट्रीय लेवलला आम्ही महिलांचा किती सन्मान करतो हे सगळं सांगण्याचं हे सगळं काम या ठिकाणी होत आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आदिवासी समाजाकडे आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेला आदिवासी समाजाची परिस्थिती ही आणि ही सगळी भयावहता आम्हाला दिसते आहे.
जे चित्र ओरिसामध्ये आहे, जे चित्र झारखंडमध्ये आहे, जे चित्र म्हणजे ओरिसामध्ये जे प्लॅन्ट्स आहेत किंवा त्याला काय बॉक्साईड आहेत, त्या एरियामधलं असेल किंवा छत्तीसगड असेल, तिथलं खनिज असेल किंवा गडचिरोलीचा सुरजागड असेल, तर गडचिरोलीचा सुरजागड पण सुटलेलं नाहीये याच्यातून. गडचिरोलीच्या सुरजागडमध्ये होत नाहीत का ह्या घटना? निश्चितपणाने होत आहेत. जंगलामध्ये निर्भयपणे फिरणारी स्त्री असेल, त्या स्त्रीला म्हणजे तिला जंगलात फिरता येत नाही. तिला मध्ये हे सगळे पोलीसवाले गस्त करत असतात, फिरत असतात आणि सरळ त्यांना थांबवतात, विचारतात, दरडावतात आणि शेवटी काय होते, पोलीस स्टेशनला घेऊन जाणे आणि त्यांच्यावरती असे अमानुष अत्याचार करणे, त्यांना धाक दाखवणे. एक माणूबाई नावाची एक स्त्री होती आणि तिचा मुलगा एका आपल्या मित्रासोबत मासेमारी करून येत होता. जसं चिनामटामीचं उदाहरण द्यायचं. चिनामटामी सुद्धा मासेमारी करून येत होता, परंतु त्याला नक्षलवादी घोषित करून त्याला मारून टाकलं, नक्षलवादी घोषित केलं. परंतु चिनामटामीच्या आईने तो संघर्ष उभा केला आणि आपला मुलगा नक्षलवादी नाही हे सिद्ध केलं. तिला अनेक लोकांचं सहकार्य लागलं. तो भाग वेगळा होता, चांगले अधिकारी पण होते, वकील पण होते तिच्या पाठीशी. परंतु असंच माणूबाईला असंच केलं आणि त्या मुलाला तिच्या मुलाला पोलीस घेऊन जाऊ लागले आणि तिच्या मुलाचा जो मित्र होता त्याला, तो तर गायबच झाला, तो दिसलाच नाही. तर त्याची वास्तपुस्त पण कोणी केलेली नाही आहे. पण माणूबाई त्या पोलिसांच्या मागे जेव्हा धावत गेली त्यावेळेला माणूबाईला एकदम मारण्यात आलं आणि माणूबाई पडली, तिच्या हाताला लागलं आणि नंतर ते प्रकरण मला समजलं. मी आंतरराष्ट्रीय लेवलला ते प्रकरण नेलं होतं आणि त्याची चर्चा झाली आणि मग दक्षिण आफ्रिकेला मला त्या विषयासाठी जाऊन मी महिलांच्या व्यथा त्यावेळेला मी मांडल्या होत्या. त्याच्यामध्ये हे असे अन्याय आणि अत्याचार म्हणजे दडपशाही या ठिकाणी आमच्या दुर्गम भागामध्ये आदिवासी महिलांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी मी केलेली. तर ह्या असे ज्वलंत प्रश्न आहेत. दुसरं असं की हे भारतातलं चित्र आहे, केवळ महाराष्ट्रातलंच नाही आहे, संबंध भारतातलं चित्र आहे. दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये आता जे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असेल, वाढवण बंदर असेल किंवा बुलेट ट्रेनचा विषय आहे, तर याच्यासाठी फार मोठा संघर्ष ठाणे, पालघर, वसई आणि विरार त्या भागामध्ये मोठा संघर्ष आहे. आणि मागच्या 5-6 वर्षांच्या आधी जे अहमदाबाद हायवे त्यावेळेला लोकांनी म्हणजे जॉब केला होता. तर एवढा प्रदीर्घ मोर्चे म्हणजे हजारो लाखो लोक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्याला विरोध केला. पण सरकार मानायला तयार आहे का? म्हणजे आज तेवढं वाळवण बंदर आणि तो पूर्ण एरिया जो त्याच्यामध्ये मच्छीमार आहेत, त्याच्यामध्ये इतके लोक आहेत, त्यांच्या शेत्यावाड्या अतिशय चांगल्या सुपीक आहेत आणि अशा लोकांना तुम्ही तिथे स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी मोठ्या कंपनीचे दलाल आहेत, अदानी, अंबानी किंवा इतर देशांच्या साठी तुम्ही आंतरराष्ट्रीय म्हणजे पैशासाठी तुम्ही जर हव्यासापोटी, असा लोभापोटी, असा राक्षसी विकास जर आपण करायचं जर धोरण ठरवलं असेल, तर तिथल्या लाखो आदिवासी लोकांनी किंवा तळागाळातल्या किंवा दलित आदिवासी लोकांनी काय करायचं, तिथल्या महिलांचं काय होणार, हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु काळूराम धोदडे नावाचा एक 82 जवळपास 85च्या पुढे असलेला जो माणूस आहे, तो एवढा प्रदीर्घ संघर्ष करतोय, त्याला स्थानिक जनता साथ देते आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी त्याविषयी अतिशय सजग व्हायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण हे शासन दोन तोंडाचं आहे. हे बोलतं एक अतिशय गोडगोड, पण त्याच्या उलट त्यांची कृती आहे आणि हे सगळं नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. या बुलेट ट्रेन मध्ये बसून आदिवासींचा किंवा दलितांचा किंवा महिलांचा विकास होणार नाही, हे निश्चितपणाने चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. असे अनेक महिलांचे असे अनेक प्रश्न आहेत. मला वाटतं की अधिक वेळ किती आहे? वेळ किती आहे म्हटलं? मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण सगळ्यांनी, सगळ्या विचारवंतांनी विचार करायला पाहिजे
आणि संविधानामध्ये दिलेले महिलांचे अधिकार आहे. जसं आता सरांनी आपल्याला सांगितलं की महिला सशक्तीकरण, महिला सशक्त का व्हायला पाहिजे, कारण महिलांमध्ये फार मोठे पोटेन्शियल आहे. त्या समाजाला, त्या कुटुंबाला सांभाळू शकतात, त्या देशाला दिशा देऊ शकतात. अनेक कर्तृत्ववान महिला घडलेल्या आहे. केव्हा घडलेल्या आहे, ज्यांच्या घरामध्ये तशी सुबत्ता आली असेल त्या असतील, किंवा ज्या कणखरपणे आपल्याला त्या उभ्या राहिल्या त्या असतील, किंवा त्यांना समानतेची संधी घेण्याची जी सवलत मिळाली असेल त्या महिला असतील. आणि म्हणून अशा महिलांना खरं म्हणजे आम्ही तळागाळात फिरत असताना अशा खूप महिला आहेत की त्यांच्यामध्ये खूप कला आहेत, गुण आहेत, त्यांच्यामध्ये भरपूर अशी ऊर्जा शक्ती आहे, काम करण्याची इच्छा आहे, पण त्यांना संधी मिळत नाही, त्यांची परिस्थिती बरोबर नाही, किंवा त्यांच्यापर्यंत विशिष्ट योजना पोहोचत नाही. आता आदिवासी समाजामध्ये पण अनेक योजना आहेत आणि अनेक योजना कागदावरच आहेत नुसत्या, बाकी काही होत नाही. 10 वेळा फॉर्म भरायला जातात आणि त्यावेळेला यावर्षी ती योजना बंद झालेली आहे, पुढे पुन्हा चालू होईल म्हणतात, आशेने पुन्हा फॉर्म भरतात, आणखी पुन्हा त्याला आणखी 500 ते 1000 रुपयाचा खर्च येतो ते फॉर्म भरायला. हे सगळं सातत्याने करत असतात आणि अजूनपर्यंत काही मिळत नाही. पण काही ज्या गोष्टी आहेत तर त्या केवळ सरकारवर पण अवलंबून न राहता समाजाने पण सजग व्हायला पाहिजे आणि समाजात अशी प्रवृत्ती निर्माण करायला पाहिजे की आपले जे अधिकार आहेत, आपला विकास करायचा आहे, आपली सुरक्षा करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला निश्चितपणाने नेमकं कोणतं पाऊल आपल्याला पुढे टाकलं पाहिजे. आणि हा देश जरी काय म्हणते, आदिवासी जरी निसर्गपूजक असला तरी देश जो आहे संविधानावर चालतो हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि संविधानाचा आदर सन्मान करत तिथले हक्क, तिथला न्याय, तिथलं स्वातंत्र्य, तिथली समता, या सगळ्या गोष्टी, धर्मनिरपेक्षता या नांदल्या पाहिजेत. ही सगळी तुमची आणि आमची गरज आहे आणि आपण हे सगळं केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. मला वाटतं मी अधिकच काही बोलत आहे की काय, मला क्षमा करा काही चुकलं असेल तर. धन्यवाद. धन्यवाद ताई. आदिवासी महिलांबद्दल आपण बरेच विषय मांडले, त्यांचे प्रश्न सोडवण्यात आपण प्रयत्न करत आहात. अनेक घटनांचा आपण इथे उल्लेख सुद्धा केला आहे. भारतात आदिवासी महिला नेतृत्व सक्षम करण्यासाठी आपण सातत्याने विचारमंथन करत आहात. अनेक राज्यातील आदिवासी महिलांचे एकत्रीकरण करण्यात किंवा त्यांच्या संघटन मजबूत करण्यात आपले प्रचंड योगदान आहे. या कार्यासाठी आपले अभिनंदन आणि आभार. कुसुमताई, तुम्ही वेळ काढून संविधान फाउंडेशन तर्फे आयोजित संविधान शाळेत उपस्थित झाल्या त्याबद्दल आपले धन्यवाद. आजच्या शाळेचा समारोप करण्यासाठी मी संविधान फाउंडेशनचे डॉक्टर महेंद्रकुमार मेश्राम यांना आमंत्रित करते. आदरणीय कुसुमताई आलाम यांनी स्त्रियांचे प्रश्न, त्यातही आदिवासी स्त्रियांचे प्रश्न, त्याचे भयान वास्तव प्रत्यक्ष निरीक्षण अनुभवातून आणि त्यांचा जो एवढ्या वर्षाचा जो संघर्ष आहे त्यातून आलेल्या अनुभवातून त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि हे सत्य आहे, खरं आहे. आदिवासींच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही, आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांवर बोलायला कोणी तयार नाही. अशा काळामध्ये संविधानाची मूल्यपेरणी अंतःकरणात बाळगून कुसुमताई आदिवासींसाठी संघर्ष करतायत, आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करतायत आणि आदिवासी महिलांना न्याय मिळावं, त्यांनी मुख्य प्रक्रियेमध्ये यावं आणि सत्ता, संपत्ती, समान संधी या त्रिसूत्रीतून आदिवासी महिलांचा विकास घडावा यासाठी त्या सातत्यानं प्रयत्नरत आहेत. त्यातूनच त्यांनी जो 9 राज्यांचा दौरा केला, त्यात आलेल्या अनुभवांची त्यांनी मांडणी केली. भारतातल्या आदिवासी महिलांचे प्रश्नांची त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोहान्सबर्गमध्ये मांडणी केली आणि त्या सातत्यानं बोलत आहेत. आपण बोललं पाहिजे. मुळातच जसं मी मगाशी सांगितलं की एक तर आदिवासीला माणूसच समजलं जात नाही, आदिवासी स्त्रीला माणूस समजलं जात नाही. अरे आदिवासी हा निष्पाप आहे, आदिवासी हा विवेकी आहे, आदिवासी हा कोणावरही अन्याय अत्याचार करत नाही, आदिवासी माणसासारखा सज्जन या देशामध्ये दुसरा अन्य कुठला घटकही नाही. आणि म्हणून आदिवासीला माणूस समजण्याची जी प्रक्रिया आहे ती मुळात सुरू झाली पाहिजे. आणि ही प्रक्रिया, हे विचार, हे मूल्य भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहे. आणि म्हणून भारतीय संविधानातली जी मानवी मूल्य आहेत त्याची पेरणी
आपल्याला करणे अत्यावश्यक आहे आणि संविधान शाळेचा तोच एक प्रयत्न आहे. संविधान शाळेच्या माध्यमातून हे जे काही संविधानाने जे काही तत्व मूल्य सांगितलेली आहेत, निर्देशित केलेली आहेत, ती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. मग तो या देशामध्ये जे काही जात धर्म वंश पंथ लिंग प्रदेश भाषा या आधारावर जो भेदाभेद आहे, हा भेदाभेद नष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असा इगॅलिटरियन सोसायटी, ज्याला आपण समताधिष्ठित समाज असं म्हणतो, अशा समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून एक छोटासा प्रयत्न आम्ही या संविधान जागराचा, या संविधान शाळेच्या माध्यमातून करत आहोत. आपण बोललं पाहिजे, आपण मंथन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आदिवासींच्या प्रश्नावर, स्त्रियांच्या प्रश्नावर, दुर्बल घटकांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून संविधान शाळेमध्ये जसा आजचा विषय ठेवलेला आहे, आमचे सर नेहमी 2 ओळी म्हणत असतात, सांगत असतात की कुछ न कहने से छीन जाता है एजाजे सुकून, कुछ न कहने से छीन जाता है एजाजे सुकून, चुप रहने से भी कातिल की मदत होती है. आणि म्हणून आम्ही चूप राहिलो नाही पाहिजे, आम्ही बोलत राहिलो पाहिजे, आम्ही सांगत राहिलो पाहिजे, आम्ही त्या दिशेने काम करत राहिलं पाहिजे. आम्ही उजेड दिशेने, प्रकाश दिशेने आमची आगेकूच सुरू ठेवली पाहिजे. बाबासाहेबांना आणि संविधानाला ते अपेक्षित आहे. आणि म्हणून कुसुमताई, आपण सातत्याने या दिशेने कार्यरत आहात. आपल्या कार्याला आमचा सॅल्यूट आहे. आपण याच्या या संविधान शाळेमध्ये सहभागी होऊन आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी केली, त्याबद्दल मी संविधान फाउंडेशनच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आणि संविधान शाळेचा आजचा हा 37वा संवादाचा कार्यक्रम इथेच संपला असे घोषित करतो. पुन्हा भेटूया संविधान शाळेच्या 38व्या संवादामध्ये पुढल्या शनिवारी नव्या विषयावर, नव्या वक्त्यांसह. तूर्त धन्यवाद. जय भीम. जय भीम.